पैशांच्या देवाणघेवाणीवरून खेड तालुक्यातील आळंदी जवळील मरकळे येथील 20 वर्षीय युवकाचा खून झाला। पेवा तालुका मंठा जिल्हा जालना ग्रामपंचायत हद्दीमध्ये ही घटना बुधवारी उघडकीस आली। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे। अथर्व गणेश लोखंडे वय 20 राहणार मरकळे तालुका खेड असे खून झालेल्या युवकाचे नाव असून सुरुवातीला आळंदी पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती। मात्र मंठा येथील पोलिसांनी खुनाची घटना उघडकीस आणली। किसन उर्फ राजाराम धोत्रे वय 35 राहणार आडगाव तांडा तालुका जिंतूर जिल्हा परभणी हल्ली मुक्काम काळजी वस्ती चरोली बुद्रुक तालुका हवेली आणि मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर मारुती मानकर यास ताब्यात घेतले आहे। पेवा तालुका मंठा ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीवर पाण्यावर एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना स्थानिक पोलीस पाटलांकडून बुधवारी मिळाली। त्यानंतर नागरिकांनी सहकार्य करून मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला। तो साधारण 25 वर्षे वयोगटातील पुरुष होता। मृतदेहाचे हातपाय दोरीने बांधले होते, तसेच पोटाजवळ आणि कमरेजवळ दगड बांधलेला होता। त्यामुळे कुणीतरी खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत टाकल्याचं प्रथमदर्शनी पोलिसांना स्पष्ट झाले। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे हलवत स्थानिक पोलीस पाटील ज्ञानेश्वर थोरात यांची फिर्याद घेऊन अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला। यावेळी पोलिसांनी शोध मोहीम राबवत आरोपींचा शोध घेतला आणि कृष्णा राजाराम धोत्रे यास आणि त्याचा मित्र मारुती मानकर यांना ताब्यात घेतले। कृष्णा धोत्रे यांनी चौकशीमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून 10 लाख रुपये देण्याचा बहाणा करून अथर्व लोखंडे याला आळंदी येथून मोटारीतून पेवा येथील शिवारात आणले। यानंतर 2 नातेवाईकांच्या मदतीने मोटारीमध्ये दोरीने गळा आवळून खून केला। पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत टाकल्याची कबुली आरोपीने दिली। कृष्णा धोत्रे कोठडीत आहे, तर अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे। खून झालेला अथर्व लोखंडे हा मुलगा मरकळे येथून 27 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता परभणी येथे जेसीबी खरेदी करण्यासाठी गेला होता। मात्र मंठा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याचा खून त्याच रात्री झाला। मात्र त्याच्या घरच्यांनी तो परत आला नाही म्हणून 30 जानेवारीला पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती।